आता येथून होते जरा मैदानच आहे बापरे. ते म्हणतात सर ते त्या लिंबाचं नाव काय गुरु. त्याला पाठ जरी जाऊन घासली तरी उसन फिसन उतरू लागली. या कार्ट्यानं पार मोडलाय, मला पुसले नाही काही नाही, ते कोणकड टाकून दिलं की. आता मास्तरला विचारा. मारुतीच्या पारावर खंबा होता एक, त्याला धरून लढलो होतो एकदा. असं पाठ जरी याच्या माणसाला माऱ्याच्या माणसाला अनुभव आला. या कार्ट्यानं काय केलं, अंधाच्या उपटून फेकून दिला. अरे भगवान बाबा ते खांब काढून ठेवायला लावला कार्ट्यानं आता ज्या उपटून फेकून दिला, पुसलं नाही काही नाही. पण ते खांब ठेवायला लावा. गेल्या वर्षी मिस्त्री बुंड होतं मी त्यात काहीतरी सांगतात. दोन वाणी डोंगर नसतात ते, पूरी ऐसा जंगलचा ऐसा. बरं झाला दर्शन झाला. दर्शन झाला. निघारावा किती भाग्य आहे बघ बरं. आपल्या नशिबामध्ये मस्त वावर आहे. हो, या गुड्याला राहता चांगलं आहे. आनंद आहे तुमचा. खरं है, हेच पाहिजे हमेशा. सब काही तिकडे वावर आहे, इकडे वावर आहे, सगळं आहे. तिकडे वावर आहे, इकडे वावर आहे. 5 पोरं आहे, 1 पोर इतकं. आम्ही कोंबडं बगडं खात नाही, गोड भात करून टाकते. वाई नाही, पाणी नाही, काही नाही, कवाच टाकत नाही आम्ही. गोड भात करून टाकते. कोंबडं गिंबडं काहीच खात नाही. कोंबडं कापत नाही, खात पण वावरात करत नाही आम्ही. जीवाला खाते कोणतं करून दिलं पाहिजे. हा ते म्हणजे वावरात बरं. तुमची निगा राहावा आपल्यावर. बारा गोड भात केलं की कापून खाली फोटो फोटो एवढं मार बाबा. मस्त फोटो येतात. खड्डा आहे इकडे बघा. पाहा फोटो मारायला मारू बरोबर. हे शेतकरी म्हणून यादी म्हणून तुमचा आशीर्वाद राहा. बेजारी कहा. येते का वरीच्या पठडीचे आपण लवणाची इकून
चलो लंगत हो. वर इतिहास ले जरूरत से नहीं. 50 एक माणूस होत मिरगा ते मास्तरला माहित आहे मास्तर सगळ्यांना मासुळ्या भाजल्या भाकरी हातावर घेतल्या एक एक बसले आणि त्यात मेळाच्या डबाच्या गोष्टी सांगायला लागले तर आग्या आला होता मला झोडपेलं माणसं पळून गेले आग्याच्या गोष्टी सांगायला दिवस निघला असा मासुळ्या इतक्या यायला लागल्यावर ही सापडा लागल्या एवढ्याल्या मासुळ्या भाजल्या भाकरी हातावर घेतल्या कोणी असेच बसले एक एक खायला लागले आणि आग्याच्या गोष्टी सांगत ससान्या तुकाराम 2-3 माश्या आल्या अरे एक काय म्हणते 4 रोज 4 रोजचं बनलं तर इथून एक वळभर अशी माश्या त्या माळाहून यायली धार दिसायली माणसं उठू दिले नाही तर फरारा असा येडा घातला आग्यानं आता गेल्या भाकरी फेकून कोणी इकडे घेऊन पळाले कोणी जिकडं मना आलं तिकडं पळाले आणि वाघाचा भेव एक मागाड्या मथार म्हणायचं रावजी बुड्डा ते बिचारा थकले जवान पोहरा पुढे पळाले पुरी मासे त्याच्यावर पडलं मोहळ येऊन मेन भगवान मागाड्याचा कट्टा होता घुमण्याचा गेलो की त्या कट्ट्याशी लपलो वरून पाणी पळायला लागलं मुंडक ते मथार मागून आलं की माश्या घेऊन दरावरही गेलं इकडं काय करते टाकलीच उडी डोहामध्ये येत मंगळामुळं टाकली उडी खाली बुडा पळालीला मथार माणूस दमी वरही निघले की जे तडी आता कुठं राहते आणि खाली बुडा ते वर फिरायला भवला असा मुंडका कहाडे गे ते तडी आरबळून गेलं जुलमच निघलं मेन भगवान काय की असा पाहायला एका डोळ्याला त्याच्याकडे त्या मथाऱ्याकडे निघालं कदरून निघाले की शहाडा होता इतकाला असा असं करत 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 गेलो पळत भगवान माघड्यावरून झोपला होता पाण्यात ते बी केव्हा पडून गेलं मी एकटाच राहिलो खालून आणि वाघाचे रस्ता तेव्हा वाघ असे थोडी असे डोक्यावर अशा बसा काही माशी चालली नाही बरं एक नाही बाबाला नाही मग बऱ्याच माणसाला झोडपेलं मग सोयना निघलं की मग कोणीच नाही जवळ जे रेगलो असा वर गवत इतका आला असं 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 करत 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 ते गवत हलवीत हलवीत डुकरावाने कोणी त्या माळाला कोणी या माळाला कोणी बास नाही येतं तसेच राहिले मासुळ्या येतात तशा गेले कोणी तर मथाऱ्याला त्या नरसेच्या वावरापर्यंत पुढं झोडपून काढलं त्याला एकट्याला इथून जे झोडपीत नेलं घरापासून त्याच्या संग 2-3 घरी गेले की मनुष्य सुजूनच गेले त्या माणसाला नाही सोडपाव त्याला काहीच नाही त्या माणसात त्या एकट्यालाच कहून की काय एकट्याला मथाऱ्याला मी त्याचा बसून मीन भगवान मागड्या डोक्यावर बसावं अशा 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 करावं मी मला हाणून यायला डसू दे अशा 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 करा डोळ्याला येऊन अशा 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 करा केसानं यानं इतकं मुटकं उघड डोळ्याला येऊन असं मला हाणलं की गेलं म्हणलं आणि वरून भोवला काळा भोवला माशा डोट 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 गोट्यासारखा बसलो एक माशी डसली नाही मग कोणी संध्याकाळी आले कोणी मग कपडे होते मग दुपारच्या पाहिलं येऊन पाहिलं मग सोयीनं ते बासनं घेऊन गेले त्याचं वरही पठाडायचे धारारीनं सरकीच आता पहा मारीचा प्रभाव सांगतो तुम्हाला इथं मथारा आहे श्रावण महिन्यामध्ये दारू का हळली गणपत्यानं आता हे पी जाई माळ होते पण या नाही पी दोघा बाप लेखान जरा जरा पिली
त्याच्या गळ्यात माळ होते. बाबा म्हणला हे माळ कोणा घातले? महाराजांना घातले रे. मला घालायचे म्हणला. त्यानं म्हणला तू दारू पितो मांस खातो मग दमानं घे हे सोडून दे. नाही मला आदच घालायची. आता मथारम ते जवान पोरग होत. उठलं की काहाडी गळ्यातली माळ काढली की फुलाजी बाबा काय करते पाहू का? येथली गोष्ट आहे. पाहू बरं माळ फुलाजी बाबा काय करते. घेतली गळ्यातली बापाच्या काहाडी पायाला. गीताचा भाऊ आणि त्या बापाची माळ काढली आणि आपल्या पायाला घातली. पाहू म्हणे फुलाजी बाबा काय करते. बापानं सापट मारली. आता होते ना पण फेकून तरी द्यायची होती. बरं होतं पायाला घातली गणपत्यानं. बाप लढला मुकात बसला. काय करते. पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहुणी घातला. वावरात आला की 5,000-6,000 हजारचा बैल खतम. येथूनच ते लागलं रडिओला आलाय खतम झाला पोळ्यात. आणि पोळ्या जवळजवळ पोळा होऊन जमिनीवर इतकाला तर हे इथून धार गेली. इंधन त्याचं बसून होत. घरी पोरीनं गीतीहून लहान होती. तिनं इंड्रियल पिलं बहिणीनं. बाप येथ माळीचा प्रभाव. घरी बहिणीनं इंड्रियल पिलं. बाप येथ 3 रोज पाणी. त्यातून ते इंधन आणलं ते आणून फेकून दिलं. माळीचा प्रभाव टिंगल करण्याचा. इंधन गेला. आता येथून तिकून मानकापुराकून माणूस आला. भर लागला इथं पत्ता द्यायला. रात्रीचा मुक्काम केला. सकाळ पाण्यामध्ये इकून मानकापुराहून बल्हारपुराहून पटनापुरात. 3ऱ्या दिवशी बहिणीची माती झाली. घराची धिंगाणा होऊन गेला. माळीचा निंदेचा परिणाम पहा. याच वावरवाल्याची गोष्ट आहे. आणि अखेर काय केलंय दिवानं झालं बळ्याने. त्या बळ्याचा गळा धरून लढलो. आता गंगूबाई हे तुला गणपतीची शपथ आहे म्हणलं. तू दारू आणि गंजीफा खेळू नका म्हणलं तुम्ही गावातले पोहर. आणि गळा धरून लढलो. त्याची माय आता आहे गंगूबाई. तिच्या देखता मिळाले 2-4 आणि त्या 2 लाख दुसरे 5-6 झाले. टेप आणला आणि मी गावात आलो. संध्याकाळी गणपत रमी चाली झालो. या गंजीपा खेळाय हटकून मी गावात आलोय. कवा पहाट कवा आला मी दिसलं घरी आला. खाना पिना आरामसे सोना तेच कॅसेट लावायचे. काऊन तुम्ही दारू पिऊ नका मांस खाऊ नका हमेशा म्हणून गणपती शपथ घातली अशी गणपती जळाला. बरं तरी गावाल्याला माहित नाही. तू मटण खा म्हणलं तुम्ही किलोभर दारून गंजीपाय खेळू नका म्हणलं. खाना पिना आरामसे सोना. मी आलं गावामध्ये खाना पिना आरामसे सोना. रमी चालू झाली. या मायुक्त एकाशी तोंडातून घास पडला. लढलो. म्हणजे एवढी चेष्टा. एक होतं टीबी वालं गंजीपाय खेळणार. याला माहित आहे मास्तरला शेळक्यात. त्याला 10-12 पोहरं झाले गंजीपान टीबी. रोज जाई मग आता तिकडं कोंबडं घ्यायचं शिजवायचं इकडं दारू आणि गंजीपा. एक होतं टीबी वाला. एक वरी 2 वर्षाची टीबी वाले मधात बसायचं पानं खेळताना. बोळे फिरले की याचे किडे त्याच्या तोंडात त्याचे किडे त्याच्या तोंडात याच्या नाकात. 2 वर्षाला 9-10 पोराला टीबी झाली. मेले सगळेच गेले. 9-10 मुलं ते पुरेच गेले. ते एकही नाही राहिलं. एकही राहिले नाही. ते खाना पिना आरामशी सोना. राहिले हे 2. मग टोंगळे गेले वरी आणि आले मळ्यामध्ये. महाराज ऊस तरी द्या ना मला एखादा. बरं मग केव्हा तरी पैसे देऊ. मला माहित होतं बायकोच्या मंगळसूत्राला येऊन भेटले होते. ते पैसे देतात काय. मग काय झालं 2 धांडे दिले. म्हणजे आम्ही असतच काय. मला
तुम्ही म्हणत होते खरं आहे. आता आमचं कसं म्हणलं असंच कसं खाणं आरामशीर होणार है ना. तुम्ही जे म्हणत होते त्याच्याशिवाय आता मार्ग नाही. मुद्दामच नाही. आखर यानं ते ज्याला गळ्याला धरून लढलो त्या पोरानं भांड ठेवलं नाही, खुर्शी ठेवली नाही, काहीच ठेवलं नाही. आणि गणपती म्हणायचा यानं बायको पशी निजला एका दिवशी रात्रशात कैचीनं पोत कातरून घेतली. बायाची जात पहाट उठली पोत नाही. नवरा निजला होता जवळ त्यानंच नेला की भटीवर ठेवली पोत केलं की दारू पिऊन सनी बाजूला गौडूला सांगू नको. ती उठली पोरगी हा त्या म्हणे तुमच्या लेकानं पोत नेली तोडून सनी. पोत नेली हो म्हणे. कुठे आहे गणपत्या कुठं आहे की म्हणे. अरे म्हणजे गौडू कशी असेल गेला गणपती आला इकडं हो आलतं म्हणे कोणकडे गेलं की कोण ती पोरगी म्हणे आम्ही सुनाची पोत आणली म्हणे त्यानं तोडून सनी. काय की म्हणे तिकडे गेला म्हणे. मग सकाराम डुकऱ्या त्यानं दट आलं पाय म्हणला येता आलं ना त्यानं पोत घेऊन आली त्यापाशी पोत आहे ना त्याच्यापाशी त्याला पकडले तर पळायला मांबडीकडे. त्या उमराच्या ध्यान मंदिर आहे त्या टेकडीवर पहाटच गाठलंय आहे ना. पोत देऊन टाकली गौडूला. दारू पिऊन निघाला तिकून मठाकून असं घराकडे यासाठी यानं पकडलं जाऊन तिथं ध्यान मंदिरापाशी. आणि दिवस निघलाय. लांबा झोंबी कोट आहे रे पोत कोट आहे रे हाय पोत कोट आहे रे मी आणली नाही. सकाराम डुकऱ्याची गीतीची माय लांबा झोंबी लागली. तिथं म्हणते मामा तिथे कोण मारायचे म्हणे पहाट कोण एकाला. त्या गणपत्याला धरायला ते खिशात पायासाठी ते धरू दे ना. मामाजी म्हणे कोण हात म्हणे मारायलेत म्हणे भांडणं करायलेत म्हणते कोण हात म्हणे धोळा म्हणे माय आहे म्हणे. मग दादा आहे काय की म्हणे. मी आलो तेच हो म्हणे सकाराम दादा आहे म्हणे. गेली पळत गेली तर काय ती पोत गौडू पाशी आणि अखर मठावर घेऊन आली. 8 दिवस भाकर नाही असं लावून बायकोला जवळ देणं गोटे घेऊन मारा. तिनं मळ्यात येऊन लपली त्याच्या माग आणि आलं मामा झोपड्यावर. मामा आता कसं करा आता काय करता म्हणलं. झालं ते झालं आता भाकर खाता का हो खातो म्हणे. मी काय केलं मथारीला एक गव्हाची भाकर करायला लावली आणि मरुदे म्हणलं भोसडीदार एक भाकर करायला लावली चून हाटायला लावलं एवढं एक भाकर खाल्ली पहा. आणि आता लाकूड पडून आहे त्याचं येणाचं ते असं पडून होता. भाकर खाऊन बसलं ती अशी घरात गेलं मामी कुऱ्हाड द्या म्हणे. तिला वाटलं काय सांगलं काय की ते तिकडे घेऊन जा म्हणे. लाकडं फोडायची कुऱ्हाड घेऊन आलं की हे घ्या मामा म्हणे. मी काय करता काय धरा तर खरे म्हणे. धरली की मान टाकली लाकडावर थोडा म्हणे. आमच्यातले म्हणे उभा काय बला आणता की काय म्हणे तुम्ही असं आताच भाकर खाऊ घातली म्हणे. आमच्या का थोडा कसं तोडा म्हणे तुम्हाला आता. नाही हात जोडतो म्हणे तुम्हाला मामाला तोडू द्या म्हणे. याच्या हातांतरी मरण व्हा म्हणे. आता मी मग ओळखलं की वाया गेला. आता आपल्या इथं अरुण बदी होते केशवला बोलिवलं. केशव म्हणलं आपल्या दिवानं झालं तू आता याला नेऊन त्या मेवण्याला सांग की हे सांभाळायला नाही तर आता हे मरते जाऊन कुठं तरी. केशवनं आणलं आणि घरी आणून सोडलं. आता कुठून माणसं जागेला राहतात. रातभर राहिलं 2 रोज राखलं तिसऱ्या दिवशी निघालं रात्रशा की या दर्यामध्ये 10-12 दिवस गवसलंच नाही. मग गवसलं तिथं नेलं गावात नेलं महिन्याला खत्म झालं. माळीचा निंदेचा परिणाम हे तिथलीच गोष्ट आहे. लक्षात ठेवा. याच वावरवाल्याचा इतिहास एकट्याचा एवढा आहे. गीतीचाच भाऊ द्यावं लागतं.
ते आपल्या गावातलं लवण आहे हे इकडलं. आपल्याला तुम्ही विचारा पण. अरे बसून घ्या. आधी थोडी आधी घ्या. थोडे माणसं येतात. भी नाव जाहीर आहे. त्याला इंगळ्याचे ईश्वर म्हणते इंगळ्याचे. आम्ही याच्या आधी बकडबर पाहिजे इथून एक वेळ काहीतरी घटना घडली होती ना बाबा इथं? म्हणजे मासोळे धरत्या वेळी पहिले बाबाले
म्हणजे अंगावरून लाकूड गेलेलं हा, सर. ते सांगलं ना येतं होतं. हा. येतच ते. मासं ते झाली. अशी नाट एवढी एवढा मोठा सागाची. एवढा मोठा नाट आली. अशी नाट असे दोघं दैकून बसलो रात्रशा. अशा काठ्या घेऊन बसायचं मासुळ्या मारायला धरायला का काठी घेऊन बडगन म्हणजे अशा मासुळ्या हाताने आवरायच्या आणि मारायच्या. असा बसला इकडं तिकडून आमचा भाऊ होता कानामागडे असा होता. 12 हाताची नाट सागाची वाळलेली पुराणा अंधारात कव्हा आली की त्या लाकडानं ह्या निष्ठली अशी येथून गेली. ती नाट येथं जर बसली असती नदीतच फेकून द्यायची. ते फुल नदी भरून चालली होती. एकदा येतात असं चाललो तर एवढा नाग हिवाळ्याचा आपला वाळूवर बसलाय, उन्हाला पडलाय. आता पाय थंड पाणी म्हणून आपलं यामुळे येऊन त्यामुळे येऊन त्यामुळे येऊन त्या आखरीला वाळू होते. तिथं एवढा नाग पडला आपला उन्हाला. जेव्हा पाय उचलून त्यावर त्या नागावरच टाका मुळे म्हणून की त्यानं जोरात हो केला असा फळा केलं की गेला. भाऊ माग होता. दादा नाग डसला म्हणे तुला. नाही रे म्हणलो. नाही म्हणे पाहायला कोणते कोण पाहायला नाही रे मला फणा दिसला त्याचं. त्याला माग होता ना त्याला डसूनच पळाला एवढा नाग. मग त्याचा ईश्वर होता. असेच फुरसन काढायला मिरगाला आलो. असा गोटा उचलला इतका उचलला घेतात धर. दोघच भाऊ. आता काय करा कोणीच नाही. औषध माहिती नाही. त्याला म्हणून तू पळ पुढे मी येतो मागून. त्याला जाऊन फिरून यावं. परत जाऊन अजून फिरून यावं. अरे आ तू जाय रे मी येतो वजा वजा. फक्त देवावर सोड. आता कोण आहे मारवाच काही करप तू जाऊन कैपत दे गावामध्ये पळत जावा की बस फिरून यावं माझ्याकडं. अरे तू पळत जाय रे म्हणा. त्याला जाऊच वाटत ना. करत 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 नरच्या वावरामध्ये गेलो. तिथं वरी गेलं की मग गावात पळत गेलं. मग ते कोण माणसं आले काय औषध दिलं पण काही झालं नाही मला. येथून गेलो रात्रच्या लाकूड येथून गेलं. जर असं इथं बसलं असतं ते नाट खालीच गेली. तिथं ईश्वरात राहिली नाही. पाणी असं इतकं पाणी त्याहून चाललं होतं. अशी धार पडू लागली. टिकून आली की लागून लगेच धारलाच गेली खाली. मग मला वाटलं की शिकार काही बरी नाही. इथं सरप बसला तिथं नागावर पाय पडत होता. हे लाकूड लागलं की शिकार सोडावा होता. तितक्यामध्ये भाऊ मध्ये त्या तुमच्या व्यवहारात नको. आता तुमचे काम धंदे विचार. आता शिकारीचं तसं परिवर्तन झालं. आता साधू मालिकेत थोडं असं आलंय. आता काय होते काय नाही किंवा तर झाल्यावर कळते मात्र. तर असे माणसामध्ये परिवर्तन होते. हेच पुनर्जन्म आहे. परिवर्तन होणं. वाल्मिक ऋषी आता हे काय मी तर म्हणतो की मी किती पाप केले की जीव जीवणार होतं म्हणतो. दुसरं माणसाची काही केलं नाही. कुणाचंही अंतकरण दुखवलं नाही. होईल तेवढे मी काही शब्दानं काही लग्ना कार्याला हिंमत दिली असेल पण नाश नाही. पण जीवर असं असं म्हणलं तर नाही. हजारो तर चिमण्या मारल्या असतील उगच्या उगत. ते पिपळाचा चीक काढायचा आणि काड्याला लावून द्यायचा आणि मांडायचा दुपारच्या पारी. धरायचे हौसन बस तिला चिरून फेकून द्यायचं झालं. मारायचं सवय खाणं न पिणं. लांडी खाल्ली होरिया खाल्ला गोंडाच्या पोऱ्या सगळं खडोळ खाल्ली उंदीर खाल्ला रान मांजर खाल्लं ते बगळे खाल्ले राघो खाल्ले गोंडाच्या पोऱ्या सगळं ते पानकुत्र खाल्लं. काय होते कोणाच्या दैवात काय काय आहे तसं तसं घडत चालते. पण होणं आणि घडवणं
महाराजांनी दाढी राखली मग मला बनते ना आता मग नाही जमत. दाढी राखता येईल याचा निसर्गात गुण आहे वाढवायला, पण बाबाचे गुण येणं मुश्किल आहे. सांगता यायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणला वैराग्याची सोंगे आणि आले अंग पण वैरागी बनवेना. म्हणजे शंकरात आता शंकराचे भक्त आहेत बा, हा बुचडे गुंडाळायले तर इतका लिहिला तिरसोळ माळाण हे सगळं काय आहे, पण शंकराचे पोर होता ते आहे की याच्यामध्ये. म्हणून मला सोंग काढता ते शंकरात, पण शंकरामध्ये जी शक्ती काय होती म्हणून मी जमलं म्हणून तुम्ही जर करायला गेले तर उलट होऊन जाते. हे माणूस के जाते जगामध्ये फजिती उरते, बाकी काही नाही. हा त्याच्यानं घडवायचं असलं त्याच्याकडून जसं घडल तसं करत जा तुम्ही, त्याला काहीच हरकत नाही. पण मला का दाढी राखायच नाही का, मला असं सांगायच नाही का, मला खुर्शीवर बसता येत नाही का असं महाराज होऊन सांग नाही तर बसतात तीच खुर्शी एका दिवशी बोकांडीवर बसते. पण नाटकाचं नाटकच होते. म्हणून नाटक कधी करू नये माणसानं. हे माझं आहे ते ईश्वरानं काय दिलेलं आहे काय नाही का मी केलं का, अनुभव आले मला या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात सहज. हे माझा म्हणजे याच्याहून आपण समजा ते ईश्वरी देण असायला पाहिजे. करून पाहतो तर बनत नाही, हे न करता व्हायला म्हणजे कसे शक्तीला. त्या शेवटनोर मध्ये रमेश मला भाडी जास्त करा म्हणे इथं मठावर. कायला म्हणलो, माझ्या मनात काय सांग बरं म्हणलं तूच. आता माझ्या मनात काय मग संताचं मनोगत काय ओळखणार म्हणलं तुम्ही. आता माझा विचार का हे ओळख म्हणलं तू. मग 200 माणूस कर म्हणलं. लढला माता तुम्ही माझं काय करणार म्हणलं. 100-200 माणसं जरी मठावर ठेवले तुम्ही माझं काय करणार. तुम्ही माझे विचार घेणार, माझं दर्शन वाटून घेणार आणि घेसाल मी, पण कोणी पायात पडणारा पाहिजे. उभे राहसाल महाराजा वाटत पडा म्हणजे पडा नाही म्हणलं. काय होईल ते माझं मीच काढतो म्हणलं. याचा उपाय तुम्ही काही करू शकत नाही म्हणतो. काय करता 100 माणसं करून. आता इतक्या माणसं आता कोणाकोणाच्या मनात काय काय तळमय ओळखा बरं एकूण एकाच्या. होय मास्तर कसं ओळखेल बाबा. मग मला 100 जर तुम्ही मेमरण हेन तेन करून ठेवसाल तर माझ्या काय कामी पडसाल. तुम्ही माझं काय हलका भारी करणार. कोणा शिवी दिली तर तुम्ही काय माझ्यासाठी भांडणं करता का. भांडणं तर करायचा बाबा धर्मच नाही. तुम्ही हत्यारे घेऊन उभे राहाल. लढाई करायचा माझा विचारच नसले संताचा. तुमच्या फौज काय करणार आहे माझ्या कामी. जे मीच काय भोगणार म्हणलं. तुम्ही पाहत राहा. लढलं माता रमेश. तुम्ही संताचं काय कार्य करू शकणार म्हणलं. तुम्ही पैशानं करसाल, ताकदीनं काही करसाल 100 माणसं, पण नाही संताचं माझं कार्य तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणलं. दुनिया इतकी आली म्हणलं. काय मला कामे पडेल. उठा तरास व्हायला म्हणलं तुमचा येऊन सांगितलं. इतके माणसं केले तुम्ही ते काय करतील पुन्हा. ते असंच करतील. अधिकार गाजवाय पाहसाल झाला ते मला दुःख व्हायला लागलं. ते माझा मलाच अधिकार राहू द्या, माझं मलाच का द्या, मला जे सुसत देव करायला येईल तसं करतो म्हणलं. जा मनानच हे विचार काढून टाकलाय का आता असं करावं लागलं आपल्याला. कोणीच काही करू शकत नाही. दोघा नवरा बायकोचे विचार पटत नाही तर मरून चालले काही काय 4-4 लेकरं झाले. जमलं नाही. उगे लग्न झाले म्हणून कसे दिवस काढले काही काही ठिकाणी. सुख नाही कोण्या का. तुम्ही संताला काय सुख देऊ शकता. तुम्ही फौज जरी ठेवसात ना माझं काय काम करणार आहे इथं. असं आहे ते.
तिथं गोटा होता पण दगड लागायचा, गोटा होता, पाण्याचा दगड. मोठा गोटा होता त्या ठिकाणी, ते दगड लागायचं. त्याला भोग करावं, तिथं जाऊन बसावं म्हणलं. उठून गेलते असं येऊन मोठा गोटा होता आणि दराडीकडे अलकड होते. याच्या दरडीला भोग पाडावं म्हणलं त्याचं, त्या गोट्याचं लावा म्हणून. अजून म्हणलं काही दिवसाला डगरून जाईल म्हणलं, हे बरं नाही. ते डगरलं पुरं पाहायला बसायचं. ते शिकाऱ्या पळायला आहे तिकडे, ते शिकाऱ्या आहे कट्टेवाला. मासळ्या पडल्या असेल म्हणतात आता दोपारच्या. कैसा गए काम त्याला एक मिनिट ये है मजा। ये देखो और ऊपर जाने के बाद ये भी देना है। शंकर डिग्री बघ. हा तुम्ही बुजाडू नका, तुम्हाला बुजावलं तर बस आमच्या देवापाशी. लय माणसं पाहिले असते तर. चपली नासा निघताला. हो हे यांना खेकडे धरताना राताशा किती डोंगरे सुकायचे. शेंगे घेऊन जेवणाला फिरायचं. एक राताशा नुसते खेकडे यांना दोन मामूली जंगल है.
हे असं एवढ्या जाळ्या होत्या हम्म. पोऱ्या अशा बोंगके जाळ्या ठेवायच्या इकडच्या उद्याच्या. तर 100 हा. ते खऱ्यावर अशा मळ्या अशा ना. ते पुरा बुडून गेला ते घडी घडी नदी आता घडी काहीच नाही आता. भाकरी हातावर घ्यायच्या असे तटा मांडून राहते. हा. बायका सांगायचं बैल चरू द्या. खातच भाकर यायचा तेथून बस मासोळ्या बांधायच्या बैल दगोस डवऱ्याला. संध्याकाळी मासोळ्या घराकडे द्यायचे दिवस मला बैल चारायचे. 12 वाजता डवऱ्या सुटले की भाकर नाही चाललं तर दोघं दिवस रुटीन नको करा. वानेर बसले गोट्यावर झाडपाला खाऊन गोट्यावर बसले. गणे धरलाय भाटापुरी एक लोक धरलाय. बोरिंग झालं काही तर त्या दोघी मोटर हमारी सांगे करता नो हात टेकला येऊन नाही तर लागत हात टेकला नसतो हात टेकला छातीलाच लागत पटकन हात टेकला. पाणी प्यायला लागले की डब्बा Gracias.